puberty. Puberty in male and female. In male and female, puberty is attained. In case of male, the puberty is attained at 12 to 14 years. And in case of female, puberty is attained at about 10 to 13 years. So females they mature earlier than male. तर मेलमध्ये जेव्हा प्युबर्टी अटेंड केली जाते तेव्हा सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक डेव्हलप व्हायला सुरुवात होतात. आणि दिस ऑकर्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ हार्मोन टेस्टोस्टेरॉन. आणि टेस्टोस्टेरॉन हा सिक्रेट केला जातो टेस्टिसमध्ये. आपण पाहिलं होते काही सेल्स होते, सेल्स ऑफ लेडिक और इट इज कॉल्ड इंटरस्टिशियल सेल. इंटरस्टिशियल सेलकडून टेस्टोस्टेरॉन सिक्रेट केल्या जातं टेस्टिसमध्ये. आणि मग ह्या टेस्टोस्टेरॉनच्या अंडर इन्फ्लुएन्स हे सगळे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक डेव्हलप होतात. अँड बॉय गेट्स कन्वर्टेड इनटू ए ॲडल्ट मेल. हे कंटिन्यू सिक्रेशन राहतं. टेस्टोस्टेरॉन हे सिक्रेशन कंटिन्यू राहतं, म्हणजे थ्रू आउट द लाईफ राहतं. अनलाईक दॅट ऑफ फिमेल. फिमेलमध्ये मात्र तसं नाही आहे. याच्यामध्ये कंटिन्यू टेस्टोस्टेरॉन सिक्रेशन, कंटिन्यू स्पर्म फॉर्मेशनसुद्धा आहे. बट द स्पर्म फॉर्मेशन टेक्स प्लेस अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ हार्मोन गोनॅडोट्रोपिन, FSH अँड LH. तर LHचं नाव मात्र इथे थोडं वेगळं घेतलं जातं. इट इज कॉल्ड ICSH, मीन्स इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हार्मोन. तर FSH जो आहे खास फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, याच्यामुळे या टेस्टिसमध्ये द गोनॅड्स इट इज कॉल्ड टेस्टिस इन केस ऑफ मेल, यामध्ये स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस आफ्टर द एज ऑफ 14 किंवा 12 to 14 ही सुरू होते. स्पर्मॅटोजेनेसिस दिस इज कॉल्ड प्युबर्टी. याला आपण म्हणतो प्युबर्टी इन केस ऑफ मेल. इन केस ऑफ फिमेल हाच कालावधी जो आहे तो 10व्या वर्षापासून ते 13व्या वर्षापर्यंत कन्सिडर केलेला आहे. मीन्स अर्लियर दॅन द मेल. इन केस ऑफ मेल 12 to 14 years म्हटलेला आहे. फिमेलमध्ये हा कालावधी जो आहे म्हणजे प्युबर्टी जेव्हा अटेंड केली जाते त्यावेळेला ही याचं आयडेंटिफिकेशन मीन्स द ऑनसेट ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होते. दिस मेन्स्ट्रुअल सायकल इट इन्क्लूड्स द सायक्लिक चेंजेस इन ओव्हरी ॲज वेल ॲज इन युटरस. ते युटरसचं स्ट्रक्चर जे आहे, युटरसच्या आतले जे एंडोमेट्रियल वॉल आहे त्याचं बिल्डिंग अप प्रोसिजर सुरू होते. आणि दुसरं ओव्हरीमध्ये जी ओजेनेसिसची प्रोसेस आहे ती ओजेनेसिससुद्धा पुढे प्रोसीड होते. तशी तर ती सुरुवात झालेली असते मुलीच्या जन्माच्या आधीपासूनच. आणि जन्मापर्यंत साधारण काही ओव्हरिया तयार असतात 1 million. त्याच्यानंतर मग प्युबर्टीच्या वेळेला 40,000 ज्या शिल्लक असतात याच्यापासून फॉलिकल मॅच्युअर होणे. अगेन इट ऑकर्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ हार्मोन FSH अँड ऑल्सो द LH. तर ही प्रोसेस प्रोसीड होते. म्हणजे ऑनसेट ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल दिस इज द फर्स्ट इंडिकेशन ऑन अटेनिंग द प्युबर्टी इन केस ऑफ फिमेल. आणि दुसरे ती बाकी आहेच मग डेव्हलपमेंट वगैरे, ग्रोथ आहे, डेव्हलपमेंट आहे, ही सुद्धा त्याच्यामध्ये प्युबर्टीचे बाकीचे. पण याच्यामध्ये प्युबर्टी अटेंड केली म्हणजेच ऑनसेट ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल दिस स्टेज इज कॉल्ड मेनार्क. आणि ही आहे 10 ते 13व्या वर्षापर्यंतची. आणि तिथून ते जवळपास 45 to 50 yearsपर्यंत रिप्रोडक्टिव्ह पिरियड राहतो. म्हणजे कंटिन्युअस ओजेनेसिसची प्रोसेस चालू असते. एक फॉर्मेशन होत असतं अँड बिल्डिंग अप प्रोसिजर ऑफ युटरस ऑल्सो. आणि जेव्हा ते सिझेशन होतं म्हणजे स्टॉप होतं, ओव्हम फॉर्मेशन कम्प्लिटली स्टॉप. इवन द सिक्रेशन ऑफ द हार्मोन्स ऑल्सो नेसेसरी फॉर ओजेनेसिस, फॉर्मेशन ऑफ ओव्हम एक्सेट्रा, इट इज ऑल्सो स्टॉप. देन दॅट फेज इज कॉल्ड मेनोपॉज. म्हणजेच याच्यामध्ये कंटिन्यू थ्रूआउट द लाईफ ओव्हम फॉर्मेशन नाही. फिमेल शी इज हॅव्हिंग इट्स ओन रिप्रोडक्टिव्ह पिरियड ऑफ 32 years. हे आपण बघितलं आहे. साधारण अप्रॉक्सिमेटली हा 32 yearsचा असेल. आणि मेनार्कपासून ते मेनोपॉजपर्यंतचा जो पिरियड आहे त्याला आपण रिप्रोडक्टिव्ह पिरियड असं म्हटलं होतं. तर हा चाइल्ड बिअरिंग पिरियडसुद्धा असं आपण ह्याला म्हणू शकतो. इट इज द चाइल्ड बिअरिंग पिरियड.
ऑर द रिप्रोडक्टिव्ह पिरियड. पण याच्यानंतर मात्र ओव्हम फॉर्मेशन होणार नाही. अँड ऑल दिस वन जे काही मेनार्कपासून ते मेनोपॉजपर्यंत एक फॉर्मेशन आहे किंवा युटरसची बिल्डिंग अ प्रोसिजर जी आहे, ही सगळे जी प्रोसिजर आहे ही करण्यासाठी लागणारे जे हार्मोन्स आहेत ते फिमेल सेक्स हार्मोन आहेत, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन. या 2 हार्मोनच्या मदतीने ही प्रोसिजर होत असते, पूर्ण प्रोसिजर होत असते. आणि गोनॅडोट्रोपिन हार्मोनसुद्धा आहेत ज्याला आपण FSH आणि LH म्हणतो. हे ह्या ओजेनेसिस या प्रोसेससाठी मीन्स ओव्हम फॉर्मेशनसाठी वगैरे लागतं. तर दिस इज अबाउट प्युबर्टी इन केस ऑफ मेल अँड फिमेल. आता आपल्याला डिटेलमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल इन केस ऑफ फिमेल पाहायचे. मेन्स्ट्रुअल सायकल इन केस ऑफ फिमेल it actually starts at the age of 10 to 13 years. So menstrual cycle, or it is also called reproductive cycle. यालाच रिप्रोडक्टिव्ह सायकल सुद्धा म्हणतात. तर मेन्स्ट्रुअल सायकल जी आहे तिला ती ओव्हेरियन सायकल आहे. ॲक्च्युली ओव्हरीमध्ये जास्तीत जास्त चेंजेस होतात. म्हणजे ओजेनेसिसची प्रोसेस जी आहे ती पुढे प्रोसीड होऊन ग्रॅफियन फॉलिकल ऑर व मॅच्युअर फॉलिकल फॉर्मेशन जे आहे ते मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये इन्क्लूड आहे. तर ह्या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये इट इज द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ मॅमल इन केस प्रायमेट्समध्ये येतात ह्युमन बीइंग, देन मंकी अँड एप ऑल्सो. इट इज नॉट सीझनल जी आहे ती इस्ट्रस सायकल असते. आणि प्रायमेटमध्ये सीझनल रिप्रोडक्शन नाही आहे. थ्रू आउट द इयर ॲट एनी टाईम दे कॅन रिप्रोड्यूस अँड हिन्स इट इन्क्लूड्स द मेन्स्ट्रुअल सायकल. म्हणजेच एका ठराविक कालावधीत म्हणजे साधारणतः 28 डेजचा अप्रॉक्सिमेटली कन्सिडर केला आहे. ह्या कालावधीमध्ये ओव्हम फॉर्मेशन होतं, रिलीज होतो ओव्हम, देन फर्टिलायझेशन वुड ऑल्सो टेक्स प्लेस अँड देन द इम्प्लांटेशन टेक्स प्लेस अँड देन डेव्हलपमेंट स्टार्ट्स. तर ह्या क्रियेसाठी म्हणून लागणारी ही सायकल आहे. यामध्ये वेगवेगळ्या 4 फेजेस आपल्याला पाहायचे आहेत, वेगवेगळ्या 4 फेजेस. आणि याच्यासाठी लागणारे जे हार्मोन्स आहेत ते पिट्युटरी ग्लँडकडून सिक्रेट होणारे काही हार्मोन्स आहेत. दॅट इज कॉल्ड FSH अँड LH. FSH इज फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन नेसेसरी फॉर फॉर्मेशन ऑफ फॉलिकल, ग्रॅफियन फॉलिकल. अँड LH इज द ल्युटेनायझिंग हार्मोन. मग फॉलिकलमधून ओव्हम बाहेर पडल्यानंतर जे कॉर्पस ल्युटेम तयार होतं जे की नंतर प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन सिक्रेट करतं. तर तो हार्मोन सिक्रेट करण्यासाठी लागणारं स्ट्रक्चर तयार होतं ते अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ दिस LH और ल्युटेनायझिंग हार्मोन. अँड ऑल्सो ओव्ह्युलेशन ऑल्सो टेक्स प्लेस अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ LH. म्हणून हे 2 हार्मोन अतिशय महत्त्वाचे आहेत. दे आर कॉमनली नोन ॲज गोनॅडोट्रोपिन हार्मोन, GN. आणि गोनॅडोट्रोपिन हार्मोन सिक्रीट करण्यासाठी पिट्युटरीनी ते रिलीज करण्यासाठी म्हणून ॲक्च्युली ब्रेनचा जो हायपोथॅलॅमस रिजन असतो या हायपोथॅलॅमसमध्ये याच्याकडून एक गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग फॅक्टर हा रिलीज केला जातो आणि मग पिट्युटरी हा FSH आणि LH सिक्रीट करेल. मग हे 2 हार्मोन पिट्युटरीकडून येतील आणि मग नंतर जे खास फिमेल सेक्स हार्मोन आहे ते कॉर्पस ल्युटेम म्हणजे ओव्हरीमधल्या स्ट्रक्चरपासून तयार होतील. सो ओव्हरी इटसेल्फ इट प्रोड्युसेस, इट ॲक्ट ॲज द टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड अँड इट सिक्रीट्स द प्रोजेस्ट्रॉन अँड इस्ट्रोजन. हे 2 हार्मोन ही ओव्हरी सिक्रीट करेल. मग याच्यातले जेवढे चेंजेस आहेत किंवा जे स्टेजेस आहेत दॅट ऑल दीज स्टेजेस दॅट विल टेक्स प्लेस ड्यू टू these hormones secreted by pituitary and the ovary. So menstrual cycle which constitute about 28 days. आता ह्या 28 डेजचे 4 भागामध्ये 4 स्टेजेसमध्ये आपण 4 भागामध्ये आपण हे डिस्क्राईब करतो. पहिली स्टेज जी आहे दॅट इज कॉल्ड menstrual phase or it is called bleeding phase. Menstrual phase or bleeding phase. This lasts for 1 to 5 days. म्हणजे फर्स्ट डे पासून 5th डे पर्यंत. Bleeding when starts, that day is considered as the first day of menstrual cycle when the bleeding starts through vagina.
that is the first day of menstrual cycle. Up to 5 days bleeding is continuous through vagina and that is called a menstrual phase. Then the next phase, दुसरी फेज जी आहे याच्यामधली ती रिपेअरिंग आहे एंडोमेट्रियमची, म्हणजे त्या युटरसची जी वॉल आहे इनर वॉल त्याचं रिपेअरिंग केलं जातं. आणि फॉलिकलसुद्धा फॉर्मेशन सुरू होतं ओव्हरीमध्ये. दोन्हीचे चेंजेस आपल्याला पाहायचे. सो दिस फेज इज कॉल्ड फॉलिक्युलर फेज, फॉलिक्युलर फेज, or it is called proliferative phase, proliferative phase. This last form means from duration जे आहे याचं ते 6th day पासून, म्हणजे जस्ट ब्लिडिंग स्टॉप झालं की त्यानंतर 6th day पासून ते 13th day पर्यंत ही फेज असते फॉलिक्युलर फेज. आणि त्यानंतर तिसरी फेज येते ती आहे ओव्ह्युलेटरी फेज. इट लास्ट ओनली फॉर 1 day, फक्त एकच दिवसाची आहे ती ओव्ह्युलेटरी फेज. ओव्ह्युलेटरी फेज ही जर 28 डेजची सायकल असते तर इन मिडल ऑफ दिस वन, म्हणजे मिडल समजा 30 डेजची असेल तर 15 डेला, तर अशा पद्धतीने मिडलला ती येईल, म्हणजे रिलीज ऑफ द ओव्हम थ्रू द ग्रॅफियन फॉलिकल अँड दॅट इज कॉल्ड द ओव्ह्युलेटरी फेज. इट टेक्स अबाउट 14th day, म्हणजे मिडल ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल. आणि चौथी फेज जी आहे ती आहे सिक्रिटरी फेज, ऑर इट इज कॉल्ड द ल्युटियल फेज. ल्युटियल फेज म्हणजे ओव्हम रिलीज झाला की त्यानंतर जे रेमनंट्स आहेत ग्रॅफियन फॉलिकलचे ते इट टर्न्स इन टू द कॉर्पस ल्युटियम, ए टेम्पररी ग्लॅन्ड विथ सिक्रेट नंबर ऑफ हार्मोन्स. आणि हे हार्मोन्स कसे कसे काम करतात त्या सगळ्याची हे डिटेल्स आपल्याला यात बघायचे आहे सिक्रिटरी फेजमध्ये. आणि दिस इज द लार्जेस्ट फेज. ही स्मॉलेस्ट फेज आहे. ओव्ह्युलेटरी फेज इज द स्मॉलेस्ट वन आणि ही लार्जेस्ट फेज आहे. तर ह्या फेजमध्ये 14व्या दिवशी जेव्हा ओव्ह्युलेशन होऊन जाईल तेव्हा 15th day पासून ते आता 28 शेवटचा जो आहे तो 28 day पर्यंत याचा ड्युरेशन राहील. तर ह्याचे ड्युरेशन हे पहिल्यांदा आपल्याला काढून घ्यावे लागतात. 1 to 5 days मेन्स्ट्रुअल फेज, देन 6 to 13th day ही प्रिपरेटरी फेज आहे, प्रिपरेशन होतं याच्यामध्ये, म्हणजे प्रोलिफरेटिव्ह फेज, फॉलिक्युलर फेज असंही म्हणतात. आणि ओव्ह्युलेटरी फेज ही एकच दिवसाची असते ज्या दिवशी ओव्हम रिलीज होतो. आणि अर्थात त्याच वेळेला हा LH हार्मोनची जी लेव्हल आहे ती ब्लडमध्ये सर्वात जास्त राहील यावेळेला. आणि सिक्रिटरी फेज ही जी आहे ती ओव्ह्युलेशन नंतर येईल आणि इट लास्ट फॉर 15th to 18th day, 28 days. 28 daysच्या म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत ही कंटिन्यू राहील. तर मेन्स्ट्रुअल सायकलचे डिटेल आपण एक एक स्टेजेस पाहू.